नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट क्रिएशनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मुलांच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय शोधताय? मग आजची ही ज्वारीच्या पिठाची उत्तप्पा रेसिपी नक्की बघा. हा उत्तप्पा खूपच मऊ, चविष्ट आणि पौष्टिक बनतो. विशेष म्हणजे यात आपण गाजर आणि इतर भाज्याही घालणार आहोत, त्यामुळे मुलांनाही तो नक्की आवडणार. तर सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात आपल्याला 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ज्वारी हे फायबरने समृद्ध असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. आता त्यामध्ये अर्ध वाटी रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे उत्तप्प्याला छान टेक्स्चर येतं. यानंतर 1 वाटी दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला मध्यम ते घट्ट बॅटर तयार करायचं आहे. बॅटर खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावं. उत्तप्प्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी मध्यम घट्ट असावी. खूप घट्ट असेल तर उत्तप्पा कडक होऊ शकतो आणि खूप पातळ असेल तर तो व्यवस्थित पसरत नाही. त्यामुळे आपल्याला बॅटरमध्ये पाणी घालताना थोडं हळूहळू घालायचं आहे. एकदम जास्त पाणी घातलं तर बॅटर पातळ होऊ शकतं. ज्वारी हे फायबरने भरपूर असलेलं धान्य आहे. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी हा उत्तप्पा एकदा नक्की बनवून बघा. तर हे बघा, आता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि किसलेलं गाजर घालायचं आहे. गाजर घातल्यामुळे उत्तप्प्याला एक सुंदर रंग येतो आणि पौष्टिकताही वाढते. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट पावडर घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता. पण माझा मुलगा छोटा असल्यामुळे मी इथे लाल तिखटच घालते आहे. आता हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा. त्यामुळे रवा आणि ज्वारीचं पीठ छान फुलून येतं आणि उत्तप्पा अधिक मऊ बनतो. 15 मिनिटांनंतर त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इनो घालायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता गरम तव्यावर थोडं तूप लावा आणि तयार बॅटर आपल्याला जाडसर पसरवून घ्यायचं आहे. उत्तप्पा नेहमी जाडसर पसरवा. खूप पातळ पसरला तर तो उत्तप्प्याऐवजी डोश्यासारखा होईल. ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा करताना हलक्या हाताने पसरवा. त्यामुळे उत्तप्पा तुटत नाही. आता उत्तप्प्याच्या कडेने आणि वरून थोडं तूप सोडा आणि मध्यम आचेवर आपल्याला हा उत्तप्पा शिजवून घ्यायचा आहे. तवा खूप गरम नसावा. मध्यम आचेवर उत्तप्पा शिजवल्यास तो आतूनही छान शिजतो. उत्तप्पा एका बाजूने छान शिजला की त्यानंतर उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता आपला उत्तप्पा दोन्ही बाजूने बघा किती छान शिजलेला आहे. अगदी परफेक्ट झालेला आहे आता आपला उत्तप्पा. अगदी मऊ, खमंग आणि पौष्टिक ज्वारीचा उत्तप्पा तयार झालेला आहे. सोबत पुदिना दही चटणी सर्व्ह करा आणि या हेल्दी नाश्त्याचा आनंद घ्या. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.